हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 4 लिक्विडेशन ऑफ कंपनी इलिस्ट्रेशन नंबर 6 पेज नंबर 4.37 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। सुदर्शन लिमिटेड सासवड went into liquidation on 31st March 2025. Its balance sheet as on that date was as under. आपल्याला खाली एक बॅलन्स शीट दिलेली आहे। शेअर कॅपिटल आहे इश्यूड अँड सबस्क्राइब कॅपिटल 5000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच। नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर आहेत 5000। फेस व्हॅल्यू आहे शेअर्सची ₹100। कॅपिटल आहे 5 लाख। त्याच्यानंतर आहे 2500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच ₹75 फेड अप। 2500 हे नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर आहेत। एका शेअरची फेस व्हॅल्यू ₹100 होती। ₹75 शेअर होल्डरांनी कंपनीला दिलेले आहेत, म्हणजे ₹25 अजून शेअर होल्डरांकडून यायचे राहिलेले आहेत। त्याच्यानंतर 7500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच ₹60 पेड अप। 7500 हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत। एका शेअरची फेस व्हॅल्यू ₹100 होती, त्यातले ₹60 शेअर होल्डरांनी कंपनीला दिलेत, म्हणजे अजून ₹40 त्यांच्याकडून यायचे राहिलेले आहेत। त्याच्यानंतर आहे 5% मॉर्गेज डिबेंचर्स। हे लोन घेतलेलं आहे आपण डिबेंचर होल्डरांकडून। त्यांचा व्याजाचा दर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5% आणि त्याला काहीतरी आपण मॉर्गेज केलेलं आहे, म्हणजे सिक्युअर डिबेंचर्स आहेत। हे डिबेंचरची व्हॅल्यू आहे 2,50,000। आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, डिबेंचर्सवरचं इंटरेस्ट द्यायचं राहिलेलं होतं 12,500। हे आउटस्टँडिंग आहे, द्यायचं आहे, म्हणजे हे पण इंटरेस्ट आपल्याला द्यावं लागणार आहे प्रिन्सिपल सोबत। त्याच्यानंतर आहे क्रेडिटर्स, क्रेडिटर्सची व्हॅल्यू आहे 3,65,500। हे आपलं देणं आहे, लायबिलिटी साईड आहे, आणि हे आपले ॲसेट आहे। लिक्विडेशनमध्ये आपण काय करतो, ॲसेट्स विकतो आणि ॲसेट विकून जे पैसे येतात त्याच्यातून आपण लायबिलिटी पेड करतो, पण लायबिलिटी ही पे ऑर्डरनुसार किंवा ऑर्डर ऑफ पेमेंटनुसारच करावी लागते। तर ॲसेट आहे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, पेटंट, स्टॉक, डेटर्स, कॅश, इथपर्यंत तुमचे ॲसेट आहे। त्याच्याखाली आहे ती प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ 5% मॉर्गेज डिबेंचर्स आणि अंडर रायटिंग कमिशन। हे जे आहे हे तुमची फिक्टिटियस ॲसेट आहे, म्हणून तुम्ही काय करायचं आहे, ह्याला पेन्सिलने काट मारायचं आहे, ह्याचा विचार करायचा नाही, ह्याचं पोस्टिंग कुठेही करायचं नाही। आता आपण काय करायचं आहे, सुरुवात तुमची ॲसेटला कॅशने होईल आणि आपण पुढं रीड करूया। पुढं दिलेलं आहे द लिक्विडेटर इज इनिशियल टू रेम्युनरेशन ॲट 3% ऑन ऑल ॲसेट्स रिअलाइज्ड इन्क्लूड सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज एक्सेप्ट कॅश। म्हणजे त्याने असं सांगितलं की जो लिक्विडेटरला आपण रेम्युनरेशन देणार आहे तो 3% द्या। कशावर 3% कमिशन द्यायचं आहे, त्याला रेम्युनरेशन द्यायचं आहे, म्हणजे मानधन द्यायचं आहे। तर ऑल ॲसेट त्यानं रिअलाइज केल्या, म्हणजे सगळे जेवढ्या ॲसेट त्यानं विकलेले आहेत त्या ॲसेट जेवढ्या किमतीला विकलेत त्याच्यावर 3% त्याला रेम्युनरेशन द्यायचं आहे। आणि इन्क्लुडिंग लिहिलंय सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज, म्हणजे जी सिक्युरिटीज म्हणजे जे आपण गहाण ठेवलेली आहे, मॉर्गेज डिबेंचर्सनं काहीतरी आपण मॉर्गेज केलेलं आहे, ती पण ॲसेट विकल्यानंतर पण त्याला कमिशन द्यायचं आहे, म्हणजे त्याचा इन्क्लूड म्हणजे त्याचा समावेश पण ह्याच्यामध्ये आहे। आणि लिहिलंय एक्सेप्ट कॅश, कॅश सोडून बाकीच्या सगळ्या ॲसेट रिअलाइज केल्यानंतर, म्हणजे बघा इथं लिहिलंय त्यांनी द ॲसेट्स रिअलाइज्ड वेअर ॲज अंडर लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, पेटंट, स्टॉक, डेटर्स, इथपर्यंत आपण टोटल करायचे डेटर्सच्या अमाऊंटपर्यंत, त्याच्यावर 3% त्याला रेम्युनरेशन द्यायचं आहे। तर आता आपण क्वेश्चन रीड करतच करायचं आहे। तर मी काय केलेलं आहे, सगळ्यात पहिलं क्वेश्चन आपण रीड केला, म्हणजे अजून खाली ॲडजस्टमेंट राहिलेले आहेत, पण आपल्या लक्षात आलं ॲसेट किती आहे, लायबिलिटी किती आहे। नंतर मी एक स्टेटमेंट, म्हणजे आपल्याला इथं खाली सांगितलेलं आहे प्रिपेअर लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स। तर आपण रीड करूया। पुढं सांगितलेलं आहे बघा द इंटरेस्ट, इथं सांगितलेलं आहे द लिक्विडेटर्स इज इनिशियल टू रेम्युनरेशन ॲट 3% ऑल ॲसेट्स रिअलाइज। जेवढे ॲसेट त्यानं विकलेले आहेत त्याच्यावर 3% त्याला कमिशन द्या किंवा रेम्युनरेशन द्या। इन्क्लूड सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज, त्याच्यामध्ये सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीजचा पण समावेश आहे। एक्सेप्ट कॅश, पण कॅश सोडून, त्यानं जर सिक्युरिटी विकली असेल तरी पण त्याला त्याच्यावर कमिशन द्यायचं आहे, पण कॅशवर कमिशन द्यायचं नाही, कारण कॅश रिअलाइज होत नाही म्हणून। ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, म्हणजे त्यांनी सांगितलं 2% त्याला काय करायचं आहे, परत अजून कमिशन द्यायचं आहे, पण ते कशावर द्यायचं आहे, तर अनसेक्युर्ड क्रेडिटर्स अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स सोडून प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर त्याला रेम्युनरेशन द्यायचं नाही। त्याच्यानंतर सांगितलंय इन्क्लूड
हा इथपर्यंत सेंटेन्सेस होतं, फुल स्टॉप दिला. त्याच्या पुढे लिहिलंय क्रेडिटर्स इन्क्लूड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स अमाउंटिंग टू ₹37,000 अँड अ लोन फॉर ₹1,25,000 सेक्युर्ड बाय मॉर्गेज ऑन लँड अँड बिल्डिंग. बघा आता इथं ह्या शब्दाचा अर्थ आहे लँड अँड बिल्डिंग आपण कुठंतरी गहाण ठेवलेली आहे आणि लोन टेकन केलेलं आहे. लोन घेतलंय 1,25,000 आणि काय केलंय त्याला आपण बिल्डिंग लँड अँड बिल्डिंग मॉर्गेज केलेली आहे म्हणजे गहाण ठेवलेली आहे. मग काय करायचं आहे आपल्याला, तर ही पण लँड अँड बिल्डिंग त्यानं विकली बघा खाली, तर ह्याच्यावर पण त्याला रेम्युनेशन द्यायचं आहे. वर सांगितलं होतं ना इथं की जर तुम्ही सेक्युरिटी काय गहाण ठेवली असेल तर ती जरी विकली तर त्याला त्याच्यावर पण 3% कमिशन आहे असं वर सांगितलेलं होतं. तर मग लँड अँड बिल्डिंगवर पण रेम्युनेशन पण द्यायचं आहे. आणि असं सांगितलं आहे की मॉर्गेज आहे लँड अँड बिल्डिंग लोनला आणि लोन तुम्ही घेतलं आहे 1,25,000 आणि त्याचा समावेश क्रेडिटर्समध्ये आहे. तर आपण इथंच वर्किंग नोट करते तुमच्या इथं बुकमध्ये नोटबुकमध्ये. वर्किंग नोट कशी होईल बघा. त्याने सांगितलं क्रेडिटर्सची व्हॅल्यू किती होती बघा. एक आहे क्रेडिटर्स तर हे टोटल क्रेडिटर्स आहेत. मी इथं अगोदर लिहायला पाहिजे होतं टोटल क्रेडिटर्स किती आहेत बघा इथं 3,62,500 एवढे क्रेडिटर्स आहेत. ह्याच्यामध्ये इन्क्लूड म्हणजे समावेश झालेला आहे तर आपल्याला ते काय करायचं आहे लेस करायचं आहे. हे लक्षात ठेवा. इन्क्लूड म्हणलं की लेस करा. तर इन्क्लूड काय आहे तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत आपण त्याला लेस करू. लेस प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. क्रेडिटर्स अमाऊंट आहे त्याची 37,500 मायनस करून किती येत आहे बघूया. 3,25,000 आणि परत ह्याच्यातून आपल्याला लेस करायचं आहे लोन. त्याला मॉर्गेज आहे लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे 1,25,000. तुम्ही लोन घेतलं 1,25,000 आणि त्याला बिल्डिंग मॉर्गेज आहे म्हणजे राहिले ते क्रेडिटर्स राहिले. नेट क्रेडिटर्स आपण म्हणू त्याला 2 लाख रुपीचे हे क्रेडिटर्स आहेत. ह्याच्यावर ह्या क्रेडिटर्सवर त्याला 2% रेम्युनेशन द्यायचं आहे ह्याच्यावर. आणि क्रेडिटर्सची व्हॅल्यू एवढी आहे, प्रेफरन्शियल्स एवढे आहेत, लोन एवढं आहे. आणि इथं असं सांगितलं आपल्याला आता विचार करावा लागणार आहे जी ॲसेट आपली मॉर्गेज आहे ते सरप्लसमध्ये येईल का लोन पेमेंटला येईल का सरप्लस म्हणजे रिसिटला येईल ते आपल्याला बघावं लागणार आहे. तर कसं बघायचं बघा. लँड अँड बिल्डिंग त्यांनी रिअलाइज केलेली आहे. लँड अँड बिल्डिंग विकलेली आहे 3 लाखाला. लोन किती आहे आपल्यावर 1,25,000. बघा आपण इथं सरप्लस फाइंड करतोय. ही एक गोष्ट झाली की आपण क्रेडिटर्स शोधले आणि त्याच्यामध्ये लोन एवढं आहे. आता आपण काय केलं सोल्ड केली लँड अँड बिल्डिंग सोल्ड. कितीला सोल्ड केली तर सांगितलं इथं 3 लाख रुपीजला सोल्ड केली. आता आपण काय करायचं आहे म्हणजे रिअलाइज केली. तुम्ही इथं रिअलाइज पण म्हणू शकता. रिअलाइज्ड किंवा सोल्ड केले आणि लेस त्याच्यातून आपण लोन पेड केलं. लोन पेड. लोन किती होतं तर 1,25,000चं तुमच्यावर लोन होतं. लोन घेतलं होतं आणि 3 लाखाची बिल्डिंग तुम्ही गहाण ठेवलेली होती. तर किती राहिले पैसे तुमच्याकडं 1,70,000. थांबा एक मिनिट. तर हा आहे सरप्लस. तर ही तुमच्या रिसीट साईडला येतील 1,75,000. तर हे आपल्याला वर्किंग मी इथं करून घेतलेलं आहे. आपण पेमेंट ऑर्डरनुसार पेमेंट करणार आहोत. आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली. आता आपण ॲन्सरला अजून पुढं एकदा रीड करू. त्यांनी सांगितलं आहे की द ॲसेट्स रिअलाइज्ड वेअर ॲज अंडर लँड अँड बिल्डिंग 3 लाख, प्लांट अँड मशिनरी 5 लाख, पेटेंट 75,000, स्टॉक 1,50,000, डेटर्स 2 लाख आणि एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹17,250 अँड लिगल एक्सपेन्सेस वेअर 10,000. प्रिपेअर लिक्विडेशन फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. तर आता
सुरुवात कुठून करायची आपण क्वेश्चन रीड करून घेतला. सगळ्यात पहिलं तुम्हाला मी इथं एक पेमेंट ऑर्डर, ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पेमेंट ऑर्डर कशी तयार होते ते सांगितलेलं आहे, ही लर्न करायला सांगितलेली होती. तर पेमेंट ऑर्डर किंवा ऑर्डर ऑफ पेमेंट कसं असतं, सगळ्यात पहिलं जे कायदेशीर खर्च आहे तो द्यावा लागतो, लिगल चार्जेस, नंतर आहे रेम्युनेशन ऑफ लिक्विडेटर्स, त्याच्यानंतर आहे कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप किंवा त्याला लिक्विडेशन एक्सपेन्सेस म्हणतो, हा क्रम चुकवायचा नाही. त्याच्यानंतर आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, डिबेंचर होल्डर, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट आपण पेड करतो. नंतर आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, त्याच्यानंतर आहे प्रेफरन्स शेअर होल्डर आणि सगळ्यात शेवटी इक्विटी शेअर होल्डर. तर ह्यानुसार मी इथं पेमेंट ऑर्डर लिहून घेतलेली आहे. आपण क्वेश्चन रीड केला तेव्हा आपल्या लक्षात आलं की रेम्युनेशन बघायचं किती प्रकारचं आहे. तर माझ्या लक्षात आलं क्वेश्चनमध्ये 2 टाईपचं रेम्युनेशन आहे, एक आहे 2% आणि एक आहे 3%. 3% ऑन ॲसेट रिअलाइज, 2% ऑन ओनली सरेंडरी क्रेडिटर्स. तर त्याच्यावर आपल्याला रेम्युनेशन द्यायचं आहे. ही गोष्ट लक्षात आली. मग मी काय केलं, आपली पेमेंट ऑर्डरनुसार, ह्या पेमेंट ऑर्डरनुसार लिगल एक्सपेन्सेस, लिक्विडेटर्स एक्सपेन्सेस, 3% ऑन ॲसेट रिअलाइज लिहिलेलं आहे. 2% ऑन अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवर 2% द्यायचा, एवढा त्याचा रेम्युनेशन होता. त्याच्यानंतर आपली पेमेंट ऑर्डर आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस, मी इथं घेतलं. त्याच्यानंतर आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, त्याच्यानंतर आहे तर 5% मॉर्गेज डिबेंचर्स, म्हणजे डिबेंचर होल्डर की जे आपल्या ही लायबिलिटी साईड आहे. तर मॉर्गेज डिबेंचर्स, प्रिन्सिपल किती होतं, आउटस्टँडिंग इंटरेस्ट इथं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे म्हणून ह्याच्यावर. तर हे इथं लिहिलेलं आहे मी, सॉरी हे 5 नंबरचा क्वेश्चन आहे, इथं आहे बघा, इथं सांगितलेलं आहे की आउटस्टँडिंग इंटरेस्ट 12,500 देणं आहे म्हणून. तर मी ते पण इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, मी इथं लिहिलं अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. त्याच्यानंतर प्रेफरन्स शेअर होल्डर आणि सगळ्यात शेवटी इक्विटी शेअर होल्डर. हे अशी आपली पेमेंट ऑर्डरनुसार मी हे अगोदर लिहून घेतलं. तुम्ही पण क्वेश्चनमध्ये असंच लिहायचं आहे. पहिलं आपण घ्यायचं, पहिलं काय करायचं, लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ द वाइंडिंग अप ऑफ सुदर्शन लिमिटेड सासवड इन ऑल एंट्री लिक्विडेटेड ऑन, लिक्विडेशन कधी झालं तर ऑन 31 मार्च 2025. असं पहिलं व्यवस्थित लिहून घ्यायचं. एका पेजचं बरोबर अर्ध पेज करायचं. ह्या साईडला रिसीट आहे, ह्या साईडला पेमेंट आहे. तर इथं आहे एस्टिमेटेड व्हॅल्यू, इथं आहे व्हॅल्यू रिअलाइज्ड रुपीज आणि रुपीज. त्याच्यानंतर ही पेमेंट ऑर्डर आपण लिहून घेतली. आता आपण क्वेश्चन रीड केला, आपल्याला माहिती आहे क्वेश्चनमध्ये काय काय दिलेलं आहे ते. तर क्वेश्चनमध्ये परत एकदा तुम्ही इथं बघू शकता ॲडिशनल इन्फॉर्मेशन, इथून सुरुवात करायची आहे. आपण पहिली कॅशनी करू. कॅश आहे 75,000. तर आपण रिसीटला लिहिणार आहोत टू बॅलन्स, किंवा इथं कॅश इन बॅलन्स इन कॅश असं पण म्हणू शकता, किंवा कॅश इन हँड पण म्हणू शकता. कॅश इन हँड किंवा तुम्ही कॅश बॅलन्स इन हँड असं पण म्हणू शकता. अमाऊंट आहे 75,000. 75,000 म्हणजे इस्टिमेटेड व्हॅल्यू पण तेवढीच आहे की जे तुमच्या इथं होती तीच आपली इस्टिमेटेड व्हॅल्यू पण होती आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू पण होती. आता त्याच्यानंतर बघा इथं लिहिलं ॲसेट्स रिअलाइज्ड. तर ह्या ॲसेट आपण कुठं करणार आहोत, इथं म्हणजे ह्या साईडला इथं आपण लिहिणार आहोत टू ॲसेट रिअलाइज. त्याच्यामध्ये सगळ्या ॲसेटची नावं लिवळीनं की जे तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत ते बघून लिहायचं आहे. अमाऊंट पण आपल्याला ही जी व्हॅल्यू दिली ही येणार आहे व्हॅल्यू रिअलाइजच्या कॉलममध्ये, आणि जी तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला जे अमाऊंट आहे ती अमाऊंट तुमची येणार आहे इस्टिमेटेड व्हॅल्यूच्या कॉलममध्ये. तर काळजीपूर्वक करा, करताना चुका करू नका, चुकून नजर चूक होऊ शकते. त्याच्यामध्ये पहिलं आहे इथं बघायचं लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची पहिली इस्टिमेटेड व्हॅल्यू बघा किती आहे, 2,50,000. 2,50,000. रिअलाइज्ड व्हॅल्यू किती आहे ती इथं बघायचं, कारण ही रिअलाइज झाली 3 लाख. सॉरी, लँड अँड बिल्डिंग नाही येणार आहे, कारण लँड अँड बिल्डिंग मॉर्गेज आहे. चुकून मी ह्याला स्टार करायचं विसरले. तर ज्याला ही आहे काय म्हणतो ॲडजस्टमेंट आहे, कारण लँड अँड बिल्डिंग ही सेक्युर्ड केलेली आहे. तर लँड अँड बिल्डिंग न घेता मी घेते प्लांट अँड मशिनरी, तिथून सुरुवात करते. तर पहिले येईल प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू आहे 69,000 इस्टिमेटेड व्हॅल्यू. रिअलाइज्ड
चुकतंय. 6,25,000. $6,25,000 एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे. मी इथे हे पेज ठेवते, ते चुकून माझ्याकडून क्वेश्चन नंबर 5 बघितला जातोय. त्याच्यानंतर आहे त्याची प्लांट अँड मशिनरीची रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 5 लाख. त्याच्यानंतर रिअलायझेशन मध्ये जायचं. पेटेंट आहे. पेटेंट पेटेंटची व्हॅल्यू आहे 1 लाख रुपीज एस्टिमेटेड व्हॅल्यू. पेटेंट्स 1 लाख. रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे पेटेंट्सची 75,000. त्याच्यानंतर आहे पेटेंट्स नंतर स्टॉक. स्टॉकची व्हॅल्यू आहे 1,37,500. रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 1,50,000. डेटर्स आहे 2,75,000. आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 2 लाख. डेटर्स होते 2,75,000 आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू होती 2 लाख. झालं. पुढे आहे एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन. तर आपण एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन ह्याची टोटल करायची नंतर केली तरी चालेल. आपण एक सरप्लस हिकला राहिलेला आहे आपला, तो आपण पहिला बघून घेऊया, म्हणजे आपली ही साईड कंप्लीट होईल. तर आपण बघा इथं सरप्लस काढलेला आहे. हा आहे 1,75,000. लोन होतं आपल्यावर 1,25,000 रुपयाचं. त्याच्यामध्ये ॲसेट आपण गहाण ठेवली होती 3 लाखाची. 3 लाखाची नव्हती. ॲसेटची व्हॅल्यू होती बिल्डिंगच्या, लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू होती 2,50,000, 2,50,000ची. ती विकली, रिअलाइज झाली 3 लाख रुपीजला विकली. मग विकल्यानंतर आपल्याकडे 3 लाख रुपये आले, त्यातले 1,25,000 लोनवाल्यांचे देऊन टाकले आणि हे पैसे आपल्याकडे शिल्लक राहिलेत. शिल्लक राहिले की रिसिटला येतं आणि द्यायचं असेल तर पेमेंटला येतं. तर हे आपल्याला शिल्लक राहिलेत म्हणजे सरप्लस आहे 1,75,000. तर मग तो तुमच्या रिसिटला येणार आहे. मग तो लिहायचा कसा? तर इथं लिहायचं सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज टू, कारण सरप्लस आलाय म्हणून मी इथं लिहिणार आहे सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. त्याची एस्टिमेटेड व्हॅल्यू किती होती बघा, वर बघायचं आहे क्वेश्चनमध्ये. लँड अँड बिल्डिंगची 2,50,000. तर एस्टिमेटेड व्हॅल्यू होती, खाली लिहिते इथं लँड अँड बिल्डिंग. त्याची व्हॅल्यू होती 2,50,000. ते विकली, ती आतल्या कॉलममध्ये मी लिहिते 3 लाख रुपयाला विकली. त्याच्यातून मी लेस पेड करणार आहे लोन. तुम्ही इथं म्हणू शकता लोन सेक्युर्ड बाय मॉर्गेज, पण खूप जागा लागेल म्हणून मी इथं लोन होतं आपल्यावर 1,25,000. तुम्ही असं पण म्हणू शकता लोन पेड. अमाऊंट आली बाहेर 1,75,000. इथं आपण केलंय बघा 3 लाख रुपयाला रिअलाइज झाली, लोन होतं 1,25,000 आणि जो डिफरन्स आला म्हणजे रिअलाइजच्या कॉलममध्ये लिहायचं 1,75,000. तर हे झालं सरप्लस. ही झाली तुमची ॲसेट. आता तुम्हाला इकडं पेमेंटला जाऊया आपण. पेमेंट करायचं आहे. पेमेंट करताना काय काय येईल बघा. हे झालं बघा, इथून पहिलं आहे आपण इथं कुठून पण देऊ शकता. आता हे एवढं आपलं झालंय, लक्षात आलंय तुमच्या. द लिक्विडेटर इज इनिशियल टू रेम्युनेशन ॲट 3% ऑन ऑल ॲसेट्स रिअलाइज इन्क्लूड सरप्लस. सरप्लस म्हणजे सरप्लसची ही ॲसेट 3 लाख पकडायचं हे नाही. तर आता इथं लक्षात ठेवायचं नेहमी, तुमच्या इथं रिअलाइज लिहिले ना बघा कुठं, तर द ॲसेट्स रिअलाइज्ड व्हेअर ॲज अंडर, ह्या इथून तुम्ही टोटल करायचे 3 लाख 5 लाख. तर ह्या टोटल करून किती अमाऊंट येते ती बघायचं आणि त्याच्यावर त्याला 3% रेम्युनरेशन द्यायचं आहे. तर मग आपण कॅल्क्युलेशन करूया. नका, बिल्डिंग आहे 3 लाख प्लस 5 लाख
प्लस 75,000 प्लस 1,50,000 प्लस 2 लाख इथपर्यंतच आहे. पुढे हे एक्सपेन्सेस आहेत, काळजीपूर्वक करा. तर 12,25,000 12,25,000. तर आपल्याला ह्याच्यावर काय करायचं आहे, त्याला 3% रेम्युनरेशन द्यायचं आहे इंटू 3%. अमाऊंट आली 36,750. तर आपण इथं रेम्युनरेशनला लिहिणार आहोत. इथं किती आलेली होती अमाऊंट आपली, 12,25,000 ऑन 3%. त्याला रेम्युनरेशन दिला 36,750. आता अजून त्यांनी एक रेम्युनरेशन सांगितलेलं आहे. तो रेम्युनरेशन सांगितलं आहे 2% अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. म्हणजे क्रेडिटर्सवर काय करा, तर 2% रेम्युनरेशन द्या. तर क्रेडिटर्स आपण इथं काढलेले आहेत. क्रेडिटर्सची व्हॅल्यू बघा इथं होती 3,65,500. एवढे क्रेडिटर्स होते, त्याच्यामध्ये एवढे इन्क्लूड झालेले होते म्हणून लेस केलं. लोन एवढं होतं इन्क्लूड झालेलं, ते पण लेस केलं. म्हणजे एवढे क्रेडिटर्स आहेत. ह्या क्रेडिटर्सवर प्रेफरन्सवर नाही. त्यांनी नीट बघा ऑदर दॅन सांगितलं आहे, म्हणजे हे सोडून काय करायचं आहे, 2 लाखावर 2% त्याला रेम्युनरेशन द्यायचं आहे. तर आपण इथं कसं देणार आहोत, 2 लाख इंटू 2% 4,000 रुपये. तर इथं मी लिहिले बघा 2% ऑन अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. तर अनसेक्युर्ड क्रेडिटर्स होते 2 लाख ऑन 2%. अमाऊंट आहे 4,000. ह्याची टोटल करून आपण इथं रेम्युनरेशनच्या समोर लिहूया. प्लस हे 4,000 आणि प्लस 36,750. तर टोटल रेम्युनरेशन झाला 40,750. तर हा रेम्युनरेशन प्रत्येक क्वेश्चनमध्ये असणार आहे, तुम्हाला काढता आला पाहिजे. तर रेम्युनरेशन काढला, ॲसेट रिअलाइज केली. त्याच्यानंतर बघा काय आहे इथं, एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाऊंटेड टू ₹17,250. लिक्विडेशन अमाऊंट कुठे गेला, हा लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत 17,250, 17,250. त्याच्यानंतर आहे अँड लिगल एक्सपेन्सेस वेअर 10,000. लिगल एक्सपेन्सेस आपण लिहिलेलं आहे इथं, तर 10,000 इथं द्यायचं आहे. आता आपण बघायचं बाकीच्या लायबिलिटीज आपल्याला पेड करायच्या आहेत. म्हणजे कुठल्या लायबिलिटीज पेड करायच्या आहेत की ज्या ह्या तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. तर इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर सगळ्यात शेवटी आपण देणार आहोत. त्याच्यानंतर मॉर्गेज डिबेंचर्स द्यायचं आहे, इंटरेस्ट पण द्यायचं आहे, क्रेडिटर्सवाल्यांना पण द्यायचं आहे. इथं प्रेफरन्स शेअर्स आहेत, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत, त्यांना पण द्यायचं आहे. तर आपण लोन पेड केलं हे लक्षात ठेवा. लोन आपलं इथं पेड झालेलं आहे, परत ह्या साईडला पेड होणार नाही, नाहीतर डबल होईल. तर आता आपण इथं बघू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती आहेत, 37,500. तर त्यांना देऊन टाकू त्यांचे पैसे, क्रेडिटर्सवाल्यांचे पैसे पेड करू. इथं आहे बघा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 37,500. त्याच्यानंतर आहे क्रेडिटर्स आहेत 2 लाख. क्रेडिटर्सवाल्यांचे पैसे देऊन टाकू. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स बघा इथं 2 लाख रुपये त्यांचे त्यांना देऊन टाकले. आता हे रेम्युनरेशन होता, नाहीतर तुम्ही म्हणाले इथं दिले, इथं नाही दिले. हे दिल्यावर त्याला 2% रेम्युनरेशन द्यायचा होता म्हणून तो दिला. तर प्रेफरन्स क्रेडिटर्स झाले, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स झाले, लोन पेड झालं. म्हणजे आता इकडचं संपलं. आता बघायचं आहे आपल्या क्वेश्चनमध्ये जायचं. क्वेश्चनमध्ये अजून काय काय आहे, तर डिबेंचर्स आहेत आणि इंटरेस्ट आहे. क्रेडिटर्स पेड झाले. तर आता डिबेंचर्सवाल्यांना देऊ. डिबेंचर्सची व्हॅल्यू आहे 2,50,000 आणि इंटरेस्ट आहे 12,500. 5% डिबेंचर प्रिन्सिपल होतं त्याचं 2,50,000 आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे 12,500. आता इथं ब्रॅकेटमध्ये लिहायला काही नाही आहे, तर मला वाटलं की ते आउटस्टँडिंग असेल म्हणून आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल. तर ह्या ब्रॅकेटमध्ये काही येणार नाही आहे. ह्याची टोटल करून आपण बाहेर काढू. ह्याची टोटल अशी आहे 2,50,000 प्लस 12,500. अमाऊंट आहे 2,62,000. इथं लिहिते डिबेंचरच्या समोर 2,62,500. तुम्ही इथं लिहिलं तरी चालेल.
तर ही झाली आपली डिबेंचर्सची अमाऊंट फेड. आता बघायचं अजून काय राहिलं तर क्रेडिटर्सवाल्यांना पेड केलं, इंटरेस्ट पेड केलं, डिबेंचर्स पेड केले, इथं प्रेफरन्शियल क्रेडिटर्स होते ते पेड केले, लोन ऑलरेडी पेड झालेलं आहे. मग आता काय राहिलं तर शेअर कॅपिटल राहिलं. तर मग आता कोणाचा नंबर आहे तर प्रेफरन्सवाल्यांचा. तर प्रेफरन्सवाल्यांना आपण देऊन टाकू. प्रेफरन्सवाल्यांना पैसे देताना विचार करायचा की आपल्याकडे तेवढी अमाऊंट आहे का, म्हणजे एवढे पैसे होते त्यातून आपण एवढे पैसे दिले, किती पैसे शिल्लक राहिले ते आपण कोणाला देणार आहोत, कॅपिटलवाल्यांना देणार आहोत. तर इथं कॅपिटलवाल्यांना देताना तुम्हाला विचार करायचा आहे की तुमच्याकडे पैसे आहेत का नाही, आणि जर असतील तरच आपण देणार आहोत. तर आपण बघू कसं होतं ते. टोटल करू 75,000 प्लस 5 लाख पाच लाख, त्याच्यानंतर आहे 75,000, त्याच्यानंतर आहे 1,50,000, त्याच्यानंतर आहे 2 लाख प्लस 1,75,000. म्हणजे आपल्याकडे अमाऊंट किती आहे 11,75,000 बरोबर आहे. तर पैसे आहेत आपल्याकडं, आपण इथं लिहून ठेवूया 11,75,000 रिसिप्टची टोटल. $11,75,000 एवढे पैसे आपल्याजवळ आहेत. आपण पेमेंट कुणाकुणाला केलं त्याची टोटल करू. 10,000 दिले प्लस 40,750 दिले रेम्युनेशन. त्याच्यानंतर लिक्विडेशन एक्सपेन्सेस दिले 17,250. त्याच्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स दिले 37,500. त्याच्यानंतर डिबेंचर्सवाल्यांना दिले 2,62,500 आणि अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवाल्यांना आपण दिले 2 लाख. म्हणजे आपण दिले किती इथपर्यंत पेमेंट केलं 5,68,000. म्हणजे आहेत आपल्याकडे पैसे. आपण हे मायनस करू, -11,75,000. म्हणजे आपल्याकडे आहेत किती 6,07,000 रुपये अजून शिल्लक आहेत. 6,07,000. तर हा आहे आपला बॅलन्स. हे पेमेंट आहे, पेमेंट केलं, हा आहे आपल्याकडे बॅलन्स. आता ह्याच्यातून आपल्याला बघायचं आहे कुणाला द्यायचं आहे तर प्रेफरन्स शेअर होल्डर आणि इक्विटी शेअर होल्डर. तर प्रेफरन्सवाले किती आहेत बघूया. प्रेफरन्स शेअर होल्डर आहे 80,000 आणि इकडचा क्वेश्चन परत 5वाच क्वेश्चन आला. 5,000 प्रेफरन्स शेअर्स 100 ईच 5 लाख रुपीज आपल्याला द्यायचे आहेत. आपल्याकडे पैसे आहेत 6,07,000. तर आपण देऊ शकतो का तर देऊ शकतो, म्हणजे आहेत आपल्याकडे बॅलन्स. मग आपण इथं देऊन टाकू प्रेफरन्स शेअर होल्डरांना 5 लाख रुपये. 5 लाख रुपये दिले. मग ह्यातून लेस आपण लिहू प्रेफरन्स शेअर होल्डर किंवा प्रेफरन्स कॅपिटल. 5 लाख दिले. आपल्याकडे पैसे कितीला राहिले 1,07,000. हा आहे आपल्याकडं बॅलन्स. आता हा 1,07,000 कोणाला द्यायचे, सगळ्यात शेवटी इक्विटी शेअर होल्डरांना द्यायचे. पण इक्विटी शेअर होल्डर नीट बघा, क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे इक्विटी शेअर होल्डर आहेत. हे 2,500 इक्विटी शेअर होल्डर आहेत, त्यांनी 75 रुपीज दिलेत, आणि 7,500 इक्विटी शेअर होल्डर आहेत, त्यांनी 60 रुपीज दिले. तर आता पैसे जास्त कोणी दिलेत तर ह्या 2,500 जणांनी पैसे जास्त दिलेत की 7,500 जणांपेक्षा. म्हणजे ह्या इक्विटी शेअर होल्डरांपेक्षा ह्या इक्विटी शेअर होल्डरांनी पैसे जास्त दिलेत. मग बघायचं किती पैसे जास्त दिले तर 75 - 60 म्हणजे 15 रुपये कोणी जास्त दिलेत. 75 - 60 तर 15 रुपये ह्या 2,500 जणांनी जास्त दिले. ज्यांनी जास्त दिलेत, ज्यांचे पैसे कंपनीकडे जास्त आहेत त्यांना पहिला प्रेफरन्स द्यायचा, त्यांना पहिले पैसे देऊन टाकायचे. तर मग तुम्ही काय करणार आहे तर काळजीपूर्वक ही नोट बघा. 2,500 जे नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर आहेत इथं, तर ह्यांना आपण किती रुपीज देणार आहोत 15 रुपये 15 रुपीज. तर इंटू 2,500 तर ह्यांना आपण देणार आहोत 37,500 रुपये. कुणाला इक्विटी शेअर होल्डरांना. तर बघा आपल्याकडं बॅलन्स आहे 1,07,000 रुपये. हे इक्विटी शेअर होल्डर आहेत
इक्विटी शेअर होल्डर. तर काय केलं बघा, आपल्याकडं बॅलन्स होतात किती, 1,07,000 रुपये. त्यातला आपण किती पैसे दिले 2,500 जणांना, 37,000, 37,500 रुपीज दिले. म्हणजे अजून आपल्याकडं 69,500 रुपीजचा बॅलन्स आहे. तर इथं आपण लिहू शकतो 37,500 दिले, तर बॅलन्स आला 69,500. तर आता हा जो बॅलन्स आहे, हा बॅलन्स आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यांना द्यायचं आहे. म्हणजे किती जण आहेत, आता सगळे इक्वल झाले. म्हणजे ह्यांचे 15 रुपये जास्त आले ते पहिले देऊन टाकले. म्हणजे आता ह्यांचे देणं किती राहिलं, 60 रुपये राहिलं, आणि ह्यांचं पण 60 रुपीज आणि ह्यांचं पण 60 रुपीज. मग टोटल शेअर होल्डर किती आहेत, तर 2,500 प्लस 7,500 एवढे आपले नंबर ऑफ शेअर होल्डर आहेत. 10,000 नंबर ऑफ शेअर होल्डर. आपण इथं लिहू नंबर ऑफ शेअर होल्डर 2,500 प्लस 7,500 इज इक्वल टू 10,000. 10,000 हे नंबर ऑफ शेअर होल्डर आहेत. 10,000 नंबर ऑफ शेअर होल्डर आहेत. आणि एवढ्या जणांना एवढे अमाऊंट आपल्याला वाटायचे. तर एका शेअर होल्डरला किती म्हणून लिहिणार आहे, पर शेअर किंवा इच शेअर. पर शेअर इज इक्वल टू टोटल बॅलन्स, किंवा बॅलन्स लिहिलं तरी चालेल किंवा अमाऊंट लिहिलं तरी चालेल. अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर होल्डर. नंबर ऑफ शेअर होल्डर म्हणजे इथं काय येणार आहे, अमाऊंट किती आहे, बॅलन्स तुमचा हा 69,500 डिवाइड बाय हे 10,000. म्हणजे एका शेअर होल्डरला पर शेअर लिहिलं आहे. म्हणजे बघा इथं 1 2 3 4 1 2 3 4 6 रुपीज. तुम्ही ह्याला डिवाइड असं तुम्ही करून पण बघू शकता. 69,500 डिवाइड बाय 10,000, 6 रुपीज 95 पैसे. म्हणजे बघा आता इथं काळजीपूर्वक तुम्ही 1,07,000 रुपये इक्विटी शेअर होल्डरांना देणार आहात हे तुम्हाला कळलं. पण पहिलं काय केलं तुम्ही, 2,500 जणांना आपण पहिलं 15 रुपये पण दिले, आत्ता परत आपण 6 रुपये 75 पैसे दिले. म्हणजे तुम्ही इथं लिहिणार आहे की 15 रुपीज इथं लिहू शकता. देअरफॉर हे जे, किंवा इथं लिहू शकता 2,500 इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर किती रुपीज घेतले त्यांनी बघा, पहिले 15 रुपये दिले त्यांना 15 रुपीज, प्लस आता किती दिले 6 रुपीज 95 पैसे. तुम्ही प्लस करू शकता 15 रुपये. तर त्यांना अमाऊंट दिली, रुपीज दिले आपण 21 रुपये 95 पैसे. 21 रुपीज 95 पैसे 2,500 इक्विटी शेअर होल्डरांना दिले. म्हणजे 7,500 इक्विटी शेअर होल्डर होते. ह्यांना आपण 6 रुपीज 95 पैसे दिले, एवढे पैसे दिले. हे आपल्याला इनरमध्ये लिहायचं आहे ना. असं टोटल आपण 1,07,000 रुपये हा जो बॅलन्स होता हा इक्विटी शेअर होल्डरांना दिला. तर आपण लिहायचं कसं, तर आपण इथं लिहूया इक्विटी शेअर होल्डर. इथं मी लिहिते 2,500 इक्विटी शेअर ॲट रुपीज किती दिले त्यांना आपण, इथं आत्ता काढलं बघा 21 रुपये 95 पैसे. 21 रुपीज 95 पैसे. आणि तसंच त्याच्या खाली लिहिणार आहे मी 7,500 इक्विटी शेअर होल्डर रुपीज ॲट रुपीज 6.95 पर शेअर. पर शेअर अमाऊंट आहे त्यांची किती, आता ह्या दोघांना किती आले ते आपण काढू शकतो. कसं काढायचं बघा, हे 21 रुपये 50 पैसे आपण किती जणांना दिले, इंटू 2,500 जणांना दिले. म्हणजे अमाऊंट येणार आहे यांच्या पुढं 54,875. आणि 7,500 जणांना आपण किती रुपये दिले, इंटू 6.95. त्यांना दिले आपण 52,125 रुपीज. याची टोटल केली तर बाहेर येणार आहे 1,07,000.
तुम्ही करू शकता. प्लस 54,875 1,07,000 रुपये आपण इक्विटी शेअर होल्डरांना दिले. तर आपण इथं सगळ्यात शेवटी टोटल करणार आहोत. जी पेमेंटची टोटल होती 11,25,000. रिसिप्टची होती तेवढीच पेमेंटची पण असणार आहे, परत करत बसू नका. 11,25,000 11,25,000 हा आपला क्वेश्चन नंबर 6 मी तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.